नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. महिला असाल, पुरुष असाल, मुली असाल, मुलं असाल, इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे वैभवी लक्ष्मी मातेचे व्रत करू शकता. तुम्हाला जर हवं असेल ना तर अगदी 12 महिन्यांसाठी सुद्धा व म्हणजे वर्षभरसुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. बघा, जर तुम्ही आर्थिक समस्या आणि कौटुंबिक कलहातून जात असाल तर नक्कीच बघा, श्रावण महिन्यामधल्या कोणत्याही शुक्रवारपासूनच वैभव लक्ष्मीचे व्रत तुम्ही करू शकता आणि तुमच्या समस्या संपवून टाका. खरंच सांगते, शुक्रवारी वैभव लक्ष्मीचे व्रत बघा, पूजा केल्यामुळे व्यक्तीचे प्रत्येक इच्छा पूर्ण होते, धनाशी संबंधित त्रास देखील दूर होतात, घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा लाभ होतो. त्यामुळे श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही वैभवी लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नक्की करा. वैभव लक्ष्मी व्रत कसे करायचे हे तर श्रावणामध्येच हे आपण व्रत करायचं आहे. तर तसेच पूजाविधी कशी करायची असते, नियम काय, सगळी माहिती तुम्हाला या मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर हे व्रत बघा, वैभव लक्ष्मीचे व्रत महिला, पुरुष, कुमारिका कोणीही करू शकतं, असं काही नाही कोणी करावं आणि कोणी नाही करावं. तर वैभव लक्ष्मी हे व्रत आपण सगळेच करू शकतो. हे या ग्रंथावरच लिहिलेलं असतं. सुख, शांती, वैभव लक्ष्मी प्राप्तीसाठी तर अद्भुत चमत्कारिक हा ग्रंथ आहे. आत्तापर्यंत मी सुद्धा वैभव लक्ष्मीचे बरेचसे व्रत हे केलेले आहेत. तुम्ही सुद्धा बघा, नक्की करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं सांगत आहे. आणि हे व्रत अगदी सोपं आहे. पूजा मांडणी पण खूप सोपी आहे. या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्येच असतात. कसं करायचं आहे काय, ही सगळी माहिती मी तुम्हाला देते. नियम पण सांगते. नियम पण फारसे काहीच नाही आहे. पण महिलांनो, हे व्रत जे आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्येच करा. एकाने व्रत केलं, बाकीच्यांनी जरी पूजा केली तरीसुद्धा चालते. तुम्हाला काही अडचण असतील, आर्थिक अडचणी असतील, शारीरिक, मानसिक किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींसाठी, तर हे जे व्रत आहे ना तर ते खूप म्हणजे फलदायी आहे. कर्ज आहे, पैसे अडकलेले आहेत, पैशाबाबतच म्हणजे तुमच्या कोणत्याही समस्या असतील तर हे व्रत तुम्ही करू शकता. अतिशय फलदायी आहे. यासोबतच नोकरी समस्या, संतान प्राप्तीच्या समस्या, नवरा बायकोचं भांडणं असं काही असेल ना तर महिलांनो, हे व्रत तुम्ही कराच. 100% तुम्हाला नक्की अनुभव येईल. तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला बघा एक चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचं फळ तुम्हाला मिळेलच. फक्त मनापासून करा. या व्रताचा रिझल्टच जर तुम्ही बघा विचार करत असाल की आपण म्हणतो ना की ओंजळ कमी पडेल एवढं भगवंत देतो, तर खरोखर ओंजळ कमी पडेल घ्यायला एवढं माता लक्ष्मी भरभरून आपल्याला देते. जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत तुम्ही करा. फक्त मी सांगते किंवा अजून कोणीतरी तुम्हाला हे सांगितलं आहे किंवा कोणी दुसरं करत आहे म्हणून तुम्ही हे व्रत कराल, किंवा अजून कोणतेही व्रत तुम्ही करत असाल, कोणतेही सेवा करत असाल एखाद्याचं बघून ना, तर बघा तसं त्याचं रिझल्ट हवं तसं मिळणार नाही. पण जर खरोखर अंतःकरणांपासून खऱ्या भावनेने, श्रद्धेने, संयमाने तुम्ही हे कोणतेही व्रत कराल तर ते ना बघा 100% तुमचं व्रत पूर्ण होण्याच्या आतच म्हणजे त्या सेवेचं तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा. सगळी माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर व्हिडिओ त्यामुळं सांगते, शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हा म्हणजे वैभव लक्ष्मी माता व्रत हा जो ग्रंथ आहे तर तो तुम्हाला आणायचा आहे. अगदी बघा, तुम्हाला कमी किमतीमध्ये भेटून जाईल. अगदी 5-10 रुपयातच तुम्हाला भेटून जाईल. तर या ग्रंथामध्ये सगळी माहिती आहे. तर हे पुस्तक जे आहे तर तुम्ही आणाल ना तर तुम्हाला माझा व्हिडिओ बघण्याची सुद्धा गरज नाही पडणार. कारण की बघा, संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्येच दिलेली असते. तर आता मी तुम्हाला आहे ना बघा, पहिला नियम सांगते. काही नियमांना जास्त महत्त्व आहे, कारण आपल्याला बघा सगळ्यांच्या नियमाचे जास्त टेन्शन असतं. बघा, सगळ्यांना टेन्शन असतं नियमाचं. तर वैभव लक्ष्मी माता व्रत नियम प्रथम आपण पाहूयात. तर श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि प्रसन्नतेने करावं. ते करताना इतरांच्या कल्याणाची देखील भावना आपण ठेवावी. दुसऱ्यांचं कल्याण व्हावं याची सुद्धा आपण प्रार्थना करावी. स्त्री पुरुष कोणीही व्रत करू शकतं. सुवासिनी स्त्रियांनी देखील हे व्रत केलं तर फारच चांगलं असतं. तसेच घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी सुद्धा चालणार आहे. तर हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी. तसेच श्रावण महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी केलेले हे व्रत अधिक फलदायी असतं. तर तुम्ही 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार, 16 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार हे व्रत तुम्ही करू शकता. मनाशी संकल्प करून ठरावा. 21पेक्षा जास्त शुक्रवार तुम्ही करू शकता. मग उद्यापन झाल्यावर पुन्हा संकल्प करून पुन्हा ते व्रत कंटिन्यू तुम्ही करता येणार आहे.
तर ही पूजा आपण स्वतः मनोभावी करायची आहे. यासाठी गुरुजींची गरज नाही आहे. तसेच पूजा विधी सगळं काही यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ही पूजा आपण स्वतः सगळी काही करू शकतो. तर व्रत सुरू केल्यावरती शुक्रवारी गावाला जाणे झाले किंवा प्रवास करणे झाले तर ते शुक्रवार सोडून द्यावे, किंवा तुम्ही सकाळी ही पूजा जी आहे तर ती तुम्ही करून मग करू शकता पूर्ण. तर लक्ष्मी मातेची बघा एकूण 8 चित्रे या पुस्तकामध्ये आहेत. त्या स्वरूपामध्येच व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे, श्रीयंत्राला वंदन करावे. जर श्रीयंत्र नसेल तर पुस्तकामध्ये श्रीयंत्र असते, तर त्याची झेरॉक्स काढून तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. व्रताच्या दिवशी उपवास करावा, म्हणजे उपाशी राहू नये. उपवासाचे पदार्थ खावे, पण शक्यतो दूध, केळी, फलाहार घ्यावा. तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नका. संध्याकाळी पूजा झाल्यावरती आपण उपवास सोडू शकता. तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी या व्रताला सुरुवात करू शकता, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. आणि ज्या दिवसांपासून तुम्ही कोणता शुक्रवार तुम्ही श्रावण महिन्यामधला धरणार आहात, बघा आता पहिला शुक्रवार येणार आहे, तर त्या दिवसांपासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे बघा तिथून तुम्हाला पुढे 5 शुक्रवार, 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार तुम्ही हे व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि 5 शुक्रवारचं तुम्ही हे व्रत करणार असाल तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. या व्रताला खूप काही नियम नाही आहेत. फक्त शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका. घरातील सदस्यांना तुम्ही सांगू शकता, म्हणजे असं मी पूजा करत आहे नाही का, तर खाऊ देऊ नका कोणालाच. आणि आपल्या स्वतःचा पण तुम्ही विचार करायचा आहे. जी व्यक्ती सेवा करते तिने बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे अगदी. आणि एखाद्या शुक्रवारी जर मासिक पाळी आली तर त्या शुक्रवारी फक्त उपवास धरा. आणि तो शुक्रवार आपल्या 5 शुक्रवारांमध्ये किंवा 11 किंवा 16 किंवा 21 शुक्रवारांमध्ये काउंट करायचा नाही आहे. सेम तुम्ही जर कुठे तुम्ही गावाला वगैरे गेला तर तुम्ही उपवास धरा, पण तेवढ्या शुक्रवारामध्ये तुम्ही शुक्रवार काउंट करू नका. सेम तुम्हाला जर सुतक आलं असेल किंवा विटाळ असेल तर हा तुम्हाला धरायचा नाही आहे, शुक्रवार काउंट करायचा नाही आहे अजिबात. आणि 5 शुक्रवार केलं तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. वैभव लक्ष्मी व्रत आपण एक वेळ जेवण करून करत असतो, पण जर तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तुम्ही उपवास न करता हे व्रत केलं तरीसुद्धा चालू शकतं. फक्त या दिवशी जे काही तुम्ही जेवण करत आहात तर ते सात्विक असावं, त्यामध्ये कांदा लसूणचा वापर नसावा. आणि उपवास सोडण्यासाठी पण जे काही आपण स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये देखील शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका. त्या शुक्रवारी म्हणजे जो शुक्रवार तुम्ही व्रत करणार आहात त्या दिवसाचं तुम्हाला सांगते फक्त. तर या व्रताला बघा तुम्ही सुरुवात करणार आहात तर त्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे. संकल्प फक्त पहिल्या शुक्रवारी करायचा असतो, परत करायचा नसतो. हे व्रत तुम्ही तुमचं जर स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही आहे तर त्यासाठी करू शकता. म्हणजे तुमची जी कोणती इच्छा असेल ना त्यासाठी हे व्रत तुम्ही करू शकता. कोणती इच्छा असू द्या तरी तुम्ही हे व्रत करू शकता. आणि तुमची कोणती इच्छा नसेल तर माता लक्ष्मीची अशीच माझ्यावर कायम कृपा राहावी. आता लक्ष्मीच माझ्या घरामध्ये कायम म्हणजे लक्ष्मी मातेचं माझ्या घरामध्ये कायम वास्तव्य राहावं यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता, जरी काही नाही तुमची इच्छा असली तर. बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे, मनात नामस्मरण करावे, मनामध्ये शुद्धता ठेवावी, सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्यात. तर हे फक्त व्रताचे नियम आहे. आता पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. तर वैभव लक्ष्मीचे हे पुस्तक आहे तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवायचे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तुमचं तोंड हे पूर्वेकडे करून तुम्हाला बसायचं आहे, म्हणजेच तुमचं तोंड पूर्वेकडे येईल. पूजा करताना तसा तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, फक्त घराच्या दक्षिण बाजूला ठेवू नका. वैभव लक्ष्मी व्रताची पूजा जी असते तर ती सायंकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते, सूर्य मावळल्यानंतरच. प्रदोष काळ म्हणजे काय तर बघा, आपण ज्यावेळेस सत्यनारायण व्रत करतो आपण प्रदोष काळामध्ये त्या वेळेमध्ये करायचं असतं. तरी बघा तुम्हाला सांगते मी, सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटांअगोदरच म्हणजे सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटांनी नंतर या वेळेमध्ये पूजा करायची असते. पण जर तुम्ही वर्किंग असाल, संध्याकाळी तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर सकाळी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधी तुम्ही पूजा करू शकता. पण उपवास मात्र रात्री तुम्हाला सोडायचा आहे. पूजेसाठी तुमच्या घरामध्ये बघा जिथे जागा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवू शकता. आणि त्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. रांगोळी काढायची. कोणतीही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनेने करत असतो, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीचा. तुमच्याकडे जो कोणता फोटो असेल तो तुम्ही ठेवायचा आहे, किंवा मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता असेल तर, किंवा भगवान विष्णूंसोबतच एकत्रित फोटो असेल ना तर तो सुद्धा तुम्ही ठेवला तरी चालू शकतो. तर तो नसेल तर तुमच्याकडे वैभव लक्ष्मी मातेचं एखादं पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तक माता लक्ष्मीचं तिथं ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि दुसरं अजून बघा, एक पुस्तक तुम्हाला कथा वाचनासाठी घ्यायचं आहे. तर जे पुस्तक तुम्ही माता लक्ष्मी स्वरूप ठेवलेलं आहे तर ते
ते तुम्हाला उचलायचं नाही आहे, त्यातून कथा वगैरे तुम्हाला वाचायच्या नाही आहे. आपल्या उजव्या साईडला 2 विड्यांची पानं ठेवायची आहे किंवा थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्यावर गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे किंवा तुमच्या घरात देवघरामधील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पा स्वरूप सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती एका तामणामध्ये घ्यायची आहे, त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्याच्या नंतर ती मूर्ती परत त्या जागेवर ठेवावी. हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे. दुर्वा असतील तर त्या दुर्वा लाल फुल अर्पण करायचं आहे आणि साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर थोडीशी तांदळाची रास टाकायची आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकून तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश तुम्हाला त्यावर कुंकवाने म्हणजे तुम्हाला असं खालून 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, एखादं फूल, सुपारी, 1 रुपयाचं नाणं असं टाकून त्यावरती 5 आंब्याची पानं किंवा 5 नागवेलीची पाने तुम्ही ठेवायची आहेत. त्यानंतर परत एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदळावरती सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा. कोणतेही सोन्याचा दागिना तुम्ही असू द्या किंवा तर 1 रुपयाचे नाणे जरी ठेवले तरीसुद्धा चालेल. म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही ठेवू शकता. आता बघा, माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही गोष्टी आहेत माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या आपण ठेवायच्या आहेत. म्हणजे कवड्या एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही तांदळामध्ये ठेवा. तसेच सुट्टे पैसेसुद्धा तुम्ही ठेवू शकता एका प्लेटमध्ये. आणि त्याच्यानंतर बघा, गजलक्ष्मी हत्ती माता स्वरूप आहेत. तर ज्या आवडीच्या गोष्टी तुमच्या म्हणजे देवघरामध्ये असतील ना, तर त्या देखील तुम्हाला सगळ्या ठेवायच्या आहेत पूजेमध्ये. आणि त्यानंतर बघा, जे आपण कथा वाचनासाठी वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक घेतलेलं आहे ना, तर त्या ग्रंथाचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे जर गजरा असेल, फुलं असतील तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. जे काही असेल ते अर्पण करा. आणि आपण सोन्याचा दागिना ठेवलेला आहे किंवा तुम्ही 1 रुपयाचं नाणं वगैरे असं ठेवलं असेल ना, हळदी कुंकू त्याच्यावर अर्पण करा, अक्षता अर्पण करा. त्यानंतर खिरीचा नैवेद्य तुम्ही बनवलेला असेलच किंवा फळ, साखर, खडीसाखर जो काही तुम्ही नैवेद्यासाठी घेतलेला पदार्थ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूप दीप वाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण कथा वाचण्यासाठी वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे तर ते हातामध्ये घ्यायचं. सुरुवातीला त्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेल्या आहेत, त्या सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर कथा वाचून घ्यायची आहे. कथा वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे. त्यानंतर मग आपण आपलं आसन सोडायचं आहे आणि रात्री मग तुम्ही उपवास सोडण्यासाठी जो काही स्वयंपाक बनवाल, मग तो स्वयंपाक झाल्यानंतर त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही या पूजेला माता लक्ष्मीला दाखवू शकता. आणि त्यानंतर जो काही सकाळचा नैवेद्य असेल किंवा पूजेच्या वेळी दाखवलेला नैवेद्य असेल, तर हा स्वयंपाकाचा दाखवलेला नैवेद्य असेल तर तो आपण घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस बघा, आपण सुरुवातीला उपवास सोडणार आहोत तर त्यावेळेस काही गोड तुम्ही पदार्थ बनवलेला असालच तर तो खायचा आहे. त्याच्यानंतर बाकीचे जेवण करून उपवास सोडायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी बघा, सेम याच पद्धतीने पूजा करायची आहे. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकांना किंवा सुवासिनींना तुम्ही बोलावून कथा वाचायची असते आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणेच त्यांना लक्ष्मी स्वरूप मान देऊन त्यांचा मानसन्मान करायचा, सत्कार करायचा, त्यांना हळदी कुंकू द्यायचं. सुवासिनी असेल तर ओटी वगैरे तुम्हाला भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये आवर्जून एखाद्या फळाचा समावेश करायचा आहे. आणि हे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तकसुद्धा त्यांना भेट म्हणून द्यायचं आहे. याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेवण पण बनवू शकता. साधं जेवण, पूर्णवर्णाचं जेवण किंवा अगदी तुम्ही फक्त खीर बनवली आणि त्या महिलांना खाऊ घातली तरीसुद्धा चालणार आहे. हेही शक्य नसेल तर फक्त चहा किंवा दूधसुद्धा तुम्ही देऊ शकता त्या महिलांना. तर आपल्या इच्छेनुसार साधं सोपं याचं उद्यापन करायचं आहे. मात्र वस्तूसोबतच तुम्ही हा जो ग्रंथ आहे तर तो मात्र तुम्हाला द्यायचा आहे सगळ्या महिलांना. आणि शेवटी पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपल्याला म्हणजे मनापासून नमस्कार करायचा आहे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगायचं आहे. क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवी आई, मी अगदी साध्या भोळ्या मनाने तुझी पूजा केलेली आहे. यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी. तर अशी आपल्याला एक प्रार्थना म्हणायची आहे. आणि असे हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत आहे ते नक्की तुम्ही करा. 100% तुम्हाला अनुभव येईल. तर खूप ताईंना याचा अनुभव आलेला आहे. तर त्यामुळे नक्की तुम्ही सुद्धा करा, तुम्हाला याचा अनुभव येईलच. आणि या श्रावणामध्ये बघा, पहिल्या शुक्रवारपासूनच तुम्ही व्रत करू शकता किंवा मध्ये पण तुम्हाला कधी वाटलं तरी करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की बघा, तुम्ही हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत तुम्ही शुक्रवार किती करू शकता, तर 5 करू शकता, 11 करू शकता, 16 करू शकता, 21 करू शकता, 21च्या जास्तसुद्धा करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर या श्रावण महिन्यामध्ये नक्की व्रत करा. तर श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा करा. छोट्या छोट्या पूजा आहे पण या खूप फळ देऊन जातात.
आपल्या आयुष्यामध्ये ना जे काही अडीअडचणी आहेत, दुःख आहे, तर ते दूर होण्यासाठी मदत होते. तर बघा, खरंच या व्रताचा अनुभव नक्कीच येतो. फक्त तुम्हाला आहे ना नॉनव्हेज हे पाळायचं आहे. आणि तुम्ही जर पुस्तक घेतलं ना, ग्रंथ घेतला ना वैभवलक्ष्मी मातेचं, तर नक्कीच बघा, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. तर तुम्हाला अगदी समजून जाईल ती माहिती. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.